रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे एखाद्या नर्तकीच्या नादाला लागून एका गाव पुढाऱ्याचा किंवा एखाद्या मोठ्या माणसाचा, पैशावाल्या माणसाचा शेवट होतो आणि त्याची किती भयंकर अवस्था त्याची हे नर्तकी किंवा हे ज्या व्यवसाय करणाऱ्या महिला असतात त्या करतात, हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर कशी नशिबानं थट्टा आज मांडली, ही लाचारीची भावना निर्माण होते तेव्हा त्याला प्रेम म्हणावं का, हा मोठा प्रश्न आहे. वास्तविक प्रेम नितांत सुंदर भावना आहे, पण अलीकडे त्याचे रूप बदलून प्रेम म्हणजे वासना बनले आहे. प्रेम, पैसा एकमेकांना पूरक आहेत. आई, बाप, बहीण, भाऊ, पत्नी, मुले असा भरलेला संसार. त्यांचे मिळणारे प्रेम माणसाला सुखी बनवते. पण हातात पैसा आला की नियत बदलते. त्याला देखण्या बाईचे प्रेम हवे हवेसे वाटते. ज्याच्याकडे पैसा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सुंदरी भरपूर आहेत. तो आपल्याकडे का आला हे त्यांना माहीत असते. ती सुंदर शरीराच्या जोरावर त्याच्याकडून पैसा काढून घेते. त्याच्याजवळचा पैसा संपला की त्याला सोडून देते. तोवर तिच्या आहारी गेलेला पुरुष लाचार बनलेला असतो. ती लाथाडते आणि त्याला तिच्याशिवाय काही नको असते. ही परिस्थिती त्याला अगतिक बनवून टाकते आणि संपून पण टाकते. याचे दुःखद आणि धक्कादायक उदाहरण सोलापूरमध्ये घडले आहे. बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचा माजी सरपंच असलेल्या गोविंद बर्गे याने सोलापूर जिल्ह्यातील सासुरे या गावातील पूजा गायकवाड या नर्तकीच्या घरासमोर डोळ्याला गोळी घालून आत्महत्या केली. तर ही घटना आज आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणाऱ्या लुखामसला नावाचे गाव आहे. या गावात गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष 34 हा परिवारासह राहत होता. त्याची शेती असून प्लॉटिंग विकण्याचा व्यवसाय आहे. त्याला 14 वर्षाची मुलगी आणि 11 वर्षाचा मुलगा आहे. पत्नी छायाबरोबर त्याने त्याचा आनंदाने संसार सुरू होता. सारे कसे सुखात चालले होते. प्लॉटिंगच्या व्यवसायामुळे गोविंदकडे पैसा खुळखुळत होता. हातात पैसा आल्याने श्रीमंती आली. मग मनात चैन करण्याची इच्छा जागी झाली. खिशात खुळखुळणाऱ्या पैशाने त्याची पावले छान चौकींकडे वळली. आता त्याच्या कला केंद्रात त्याला जाऊन नर्तकीचे नृत्य पाहण्यात रस वाटला. नोटांची उधळण करण्यासाठी तेथील दारे उघडीच असतात. खिशात नोटांची पुडकी घेऊन तो कला केंद्रात जाऊ लागला. तो त्याचा जिवलग मित्र चंद्रकांत शिंदे बरोबर तो पारगाव, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव येथील तुळजाभवानी कला केंद्रात जात असे. जानेवारी 2024 या ठिकाणी तो आला. तेथे एका नर्तिकेचे नृत्य, तिचे सौंदर्य पाहून गोविंद तिच्यावर भाळला. त्याने तिला जवळ बोलावून तिचे नाव विचारले. तेव्हा तिने आपले नाव पूजा गायकवाड असे सांगितले. आता तो नेहमीच पूजाचे नाच गाणे पाहण्यासाठी येऊ लागला. तिच्यावर पैसा उडवू लागला. आता मालदार पार्टी म्हटल्यावर ती त्याच्याकडे लक्ष देऊ लागली. यातून दोघांची ओळख वाढू लागली. एकमेकांचे नंबर घेऊन संपर्क साधू लागले. जणू ते एकमेकांच्या प्रेमातच पडले होते. यातून गाठीभेटी आणखीनच वाढू लागल्या. गोविंद हा पूजाला खुश ठेवण्यासाठी शॉपिंग करू लागला. तिला हवी ती वस्तू घेऊन देऊ लागला. तिच्याशी जवळीक वाढवण्यासाठी गोविंदने पैशाचा विचार केला नाही. तो अक्षरशः तिच्यासाठी दिवाना झाला होता. गोविंद विवाहित होता, पण एखाद्या महिलेच्या सौंदर्यावर भाळून तिच्यासाठी दौलत जादा उधळण्यात त्याला काही गैर वाटत नव्हते. मालदार असलेल्या आणि गावच्या राजकारणात मोरलेल्या गोविंदकडून अशी छान चौकी करणे गोविंदलाच काय, त्याच्या ओळखीच्या लोकांना सुद्धा आता गैर वाटत नव्हते. ती तर मालदार लोकांची आदतच असते. त्यांचे घरचे लोक याविषयी अनभिज्ञ असावेत असेही म्हणता येणार नाहीत, कारण तेही अशा गोष्टीतच असे गृहीत धरूनच असावेत. पूजाच्या प्रेमात पडलेल्या गोविंदला पूजाने अक्षरशः लुटण्यास सुरुवात केली. ती पैशाच्या तालावर नाचणारी एक नर्तकी होती. गोविंदने तिला 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन दिला. तिच्या भावाला बुलेट घेऊन दिली. पूजाच्या आईचे घर पत्र्याचे होते, ते RCC बांधून दिले. तिला प्लॉट खरेदी करून दिला
आपल्या आवडलेल्या नर्तिकेसाठी खर्च करायला गोविंद मागे पुढे पाहत नव्हता, पण आपल्या कुटुंबासाठीही तो खर्च करत होता. गोविंद याने गेवराई येथे आलिशान बंगला बांधला होता. हा बंगला गोविंदने पूजाला काही दिवसापूर्वी दाखवला होता. पूजाला तो बंगला खूप आवडला. तिने 2 दिवस या बंगल्यात मुक्कामसुद्धा केला. आपल्याला हा बंगला खूप आवडला असल्याने तिने सांगितले, आपणास हा बंगला मिळेल अशी तिची अपेक्षा होती. गेली 1.5 वर्ष गोविंद हा तिचा म्हणेल तो हट्ट पूर्ण करत होता. एखादी वस्तू लवकर मिळाली नाही तर ती गोविंदबरोबर अबोला धरत असे. वस्तू मिळाल्यावरच ती त्याच्याशी बोलत असे व भेटत असे. हे प्रकार वारंवार घडत होते. आता हा आलिशान बंगला तिला आवडला होता, पण तो त्याने आपल्या कुटुंबासाठी बांधला होता. तो सहजासहजी तिला मिळेल असे वाटत नव्हते. दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी पूजाचा वाढदिवस होता. त्या दिवशी गोविंदकडून हमखास गिफ्ट मिळेल हे पूजाला माहीत होते, पण तिने वाढदिवसाच्या निमित्ताने तो बंगलाच भेट म्हणून मागितला. गोविंद काही बोलला नाही. तो यावरून तिने ताडले की गोविंद हा बंगला आपल्या सहजासहजी भेट देणार नाही. यावर तिने एक अस्त्र बाहेर काढले. ती म्हणाली की तू जर हा बंगला माझ्या नावावर केला नाहीस तर मग मी माझ्यावर बलात्कार केला अशी तक्रार पोलीस ठाण्यात करेल. तिच्या या पवित्र्याने गोविंद हादरला. हे प्रकरण असं अंगलट येऊ शकतं हे त्याला आता जाणू लागलं होतं. आपला छंद, नाद, छानछौकी अशी घातक ठरू शकते हे गोविंद बर्गेला याला समजून चुकलं. तो ताणतणावात होता. गोविंद हा पूजाचा जास्तच गुंतला होता. तो तिचा कोणताही हट्ट पुरवला नाही असे नाही. तिला सोने, पैसा सर्व काही दिले होते. त्याला वाटले असावे की इतके दिल्यानंतर तरी ती तृप्त असेल व ती आपल्याला तितकेच प्रेम देईल, पण असे झाले नाही. गोविंद हा बाहेर खाली असला तरी कुटुंब वत्सलही होता. आपल्या कुटुंबासाठी करावयाचे कर्तव्य तो विसरत नव्हता. त्यासाठीच तो आलिशान बंगला त्याने बांधला होता आणि तो बंगला पूजा मागत असल्याने पाणी डोक्यावरून जात आहे याची त्याला जाणीव झाली. यावेळी त्याने इथेच थांबण्याचा निर्णय घ्यायचा होता, पण तो पूजामध्ये जास्तच गुंतल्यामुळे तिला सोडून देण्याची त्याची मानसिक तयारी होत नव्हती. आता एकूणच काय तर एका संवेदनशील व कुटुंबवत्सल माणसाने अशी मौजमजा करताना जरूर विचार करायला हवा. गुंतून जाणे हे किती त्रासदायक होते याची ही हकीकत आहे. आता आपल्या मनातील ही घुसमट त्याने आपला जिवलग मित्र चंद्रकांत शिंदे याला सांगितली. मित्रा, मी पत्नी छायापेक्षा पूजाला जास्त जीव लावला. सोने दिले, पैसा दिला, जागा घेऊन दिली, सर्व काही दिले. मात्र तिने बंगला दे म्हणून हट्ट धरला आणि माझ्याशी बोलणेच बंद केले. त्यामुळे मला त्रास होतोय. पूजाने बंगल्यासाठी अबोला धरला होता, पण गोविंद तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. ती बोलत नाही म्हटल्यावर तो अस्वस्थ झाला होता. तिच्याशी बोलण्यासाठी गोविंद बर्गे हा सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता लुकामसला येथून 140 किलोमीटर अंतर कापून पूजाची भेट घेण्यासाठी पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रात गेला. त्यांनी तेथील मॅनेजरला मला पूजाला भेटायचे आहे असा निरोप पाठवला. यानंतर गोविंद याने पूजाला मैत्रिणीच्या माध्यमातून बोलण्याचा आणि भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. अखेर नाईलाजाने गोविंदने पूजाचे घर गाठले. तो सासुरे गावात आला. तेथे जाऊन पूजाच्या आईला सांगून दोघांमधील वाद मिटवण्यासाठी व्हिडिओ कॉल केला. यावेळी गोविंदने पूजाला सांगितले की तू माझे ऐकले नाहीस तर मी आत्महत्या करेन. यालाही पूजाने प्रतिसाद दिला नाही. फक्त पैशासाठी प्रेमाचे नाटक करत असलेल्या पूजावर कोणताच परिणाम झाला नाही. त्यामुळे तो निराश झाला आणि रात्रीच्या वेळी आपली कार, ज्या गाडीचा नंबर आहे MH23 BA 5020 यामध्ये बसून स्वतःच्या डोक्यात पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केली. आता मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 सकाळी 9 वाजता गावातील काही शेतकरी शेतात जाण्यास निघाले. तेव्हा त्यांना गावात राहणारी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोर एक काळ्या रंगाची 4 चाकी गाडी दिसून आली. गाडीमध्ये लाईट लागलेली दिसून येत असल्याने या शेतकऱ्यांना थोडा संशय वाटू लागला. सकाळची वेळ होती.
गाडी एका नर्तकीच्या घरासमोर आणि त्यात लाईट दिसून येत असल्याने ते शेतकरी उत्सुकतेपोटी गाडीजवळ थोडे बिचकत गेले. गाडीमध्ये कोणी दिसत नसल्याने ते पुन्हा पुढे आले आणि त्यांनी धाडसाने गाडीमध्ये डोकावून पाहिले असता त्यांना त्या गाडीमध्ये एक तरुण निश्चित पडलेला दिसून आला. त्याची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नसल्याने त्यांनी पुन्हा निरखून पाहिले तेव्हा त्या तरुणाच्या कपाळावर एक जखम दिसून आली. एखाद्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडल्यासारखी ती जखम दिसत असल्याने त्या लोकांनी गावाकडे धाव घेतली आणि गावात या बातमीचा बोबाटा व्हायला सुरुवात झाली. कोणीतरी जाणत्या व्यक्तीने ही बातमी पोलीस पाटलाच्या कानावर घातल्याने पोलीस पाटील तत्परतेने घटनास्थळी आले. त्यांनी कारमध्ये बारकाईने पाहिले आणि ही संशयास्पद घटना असल्याने याची माहिती वैराग ठाण्यात कळवली. पोलीस निरीक्षक आणि पोलीस स्टेशनचे काही जे अधिकारी होते त्यांनी तिथे घटनास्थळी आले. त्यांनी कारची पाहणी केली. कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा लोक असल्याने तो उघडता आला नाही. पोलिसांनी तो इसम कोणाकडे आला होता याची चौकशी केली. एक तरुण पुढे आला आणि म्हणाला की माझे नाव प्रशांत हा गायकवाड असून हा इसम माझी बहीण पूजा गायकवाड हिच्याकडे आला होता. तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणाऱ्या लुखामसला गावचा आहे. त्याचे नाव गोविंद बर्गे असल्याचे सांगितले. मात्र याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे आपणास माहीत नाही. बीड जिल्ह्यातील एका तरुणाने सोलापुरात येऊन आत्महत्या केल्याने पोलिसांनी त्या तरुणाच्या गावी संपर्क साधून गोविंद बर्गे याच्या नातेवाईकांना घटनेबाबत कळविले आणि येताना त्या कारची दुसरी चावी घेऊन येण्यास सांगितले. लुखामसला गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. माजी उपसरपंच गोविंद बर्गे याने आत्महत्या केल्याचा चर्चा गावात होऊ लागली. गोविंद बर्गे याचे नातेवाईक आणि गावातील काही लोक आपल्या आपल्या खाजगी वाहनाने सासुरे गावात आले. येताना गोविंद याच्या नातेवाईकांनी कारची दुसरी चावी पण आणली होती. त्याने दरवाजा उघडला. जवळ जाऊन मृतकाची पाहणी केली असता स्वतःच्या हाताने गोविंद यांनी पिस्तलमधून गोळी झाडल्याने पोलिसांना समजून आले. एकूणच ही आत्महत्येची घटना आहे हे समजून आले. घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला. वैराग पोलीस ठाण्यात गोविंद जगन्नाथ बर्गे याच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली म्हणून अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली. बीड जिल्ह्यातील लुखामसला गावातून 140 किलोमीटर अंतर कापून गोविंद बर्गे हा बार्शी तालुक्यात सासुरे गावी कशासाठी आला होता, त्याने तेथे येऊन कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली अशा प्रश्नाची उकल करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. यासाठी त्यांनी बर्गे याच्या नातेवाईकाकडे चौकशी सुरू केली आणि एक एक धागा उलगडत गेला. अखेर वैराग पोलीस ठाण्यात पूजा देवीदास गायकवाड जिचं वय वर्ष होते 21 राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंद बर्गे याच्या नातेवाईकांनी गोविंदकडे आत्महत्या केली नसून हा घातपात असल्याचा एक संशय व्यक्त केला. गोविंद याच्याकडे पिस्तूल नव्हती, ती आली कोठून? गोविंद दारू पीत नव्हता, मात्र कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी योग्य तपास करावा अशी मागणी करण्यात आली. गोविंद याने पूजामुळेच आत्महत्या केली हे प्रथमदर्शनी दिसत होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली. तिला न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत पोलिसांनी पूजाकडे चौकशी केली असता तिने सांगितले की काही दिवसांपासून गोविंदबरोबर अबोला धरला होता, कारण त्यांचे आणखी एका महिलेबरोबर प्रेम प्रकरण असल्याचा संशय होता. गेल्या 1.5 वर्षापासून आमचे प्रेम प्रकरण होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये ताणतणावाचे वातावरण होते. त्यामुळे मी गोविंदबरोबर बोलत नसल्याचे तिने सांगितले. गोविंद बर्गे याने आत्महत्या करण्यासाठी कोणाकडून पिस्तूल आणले होते, त्याने पूजाला किती लाख रुपये दिले होते याचा तपास पोलीस करत आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी पूजाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा तिला न्यायालयात उभे केले. न्यायालयाने आणखी 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रत्येक वर्षी पूजा आपला वाढदिवस साजरा करत असे, पण या वर्षी ती तुरुंगात होती.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तर मित्रांनो, तर अशा प्रकारच्या घटना ह्या समाजामध्ये घडत असतात. यापूर्वी आपल्या लहानपणी एक पिंजरा नावाचा एक तमाशावर आधारित एक पिक्चर होता. त्या पिंजऱ्याला शोभणारी कथाकथन असणारी ही घटना आपल्या भागामध्ये घडली. रामकृष्ण हरी.